सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की शिक्षकांनाही तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागली असेल. कारण की हा नवीन कन्सेप्ट तुम्ही जो चालू केला आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांची जी ट्रेनिंग आहे, मग त्यांना कशा पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग देऊन ह्या नवीन कोर्सकडे किंवा याच्याकडे वळवलं? खरं तर आमचे शिक्षक खूपच गुणवान आहेत, काही सांगायला हरकत नाही. खूप लवकर त्यांनी अडॅप्ट केलं आहे. NEPला सुद्धा खूप लवकर अडॅप्ट केलं आणि काही शिक्षक तर त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतले. म्हणजे जर्मन भाषा असो, फ्रेंच भाषा असो, आमच्या शिक्षकांनी स्वतः शिकवायला सुरुवात केली. म्हणजे हर्सुलसारखी शाळा, प्रियदर्शिनी इंदिरानगरसारखी शाळा, ह्या शाळांनी तिथल्या काही शिक्षकांनी फ्रेंच, जर्मन भाषा शिकवल्या. त्या मुलांना अवगत होतात. आम्ही तोच कन्सेप्ट आता सगळ्या शाळांमध्ये राबवतो आहे. म्हणजे बरेच उपक्रमशील शिक्षक आहेत. काही शिक्षकांनी तर असं केलं आमच्या या नागराच्या शाळेत, की जो सिलेबस CBSEला आहे, तोच सिलेबस थोडा बदल करून स्टेट बोर्डचा सिलेबस असं फ्युजन करून आम्ही सेमी इंग्लिशला शिकवतो आहे आणि ते मुलं उत्तमरित्या आता शिक्षण घेत आहेत तिथे. म्हणजे असं नवीन उपक्रम आमचे शिक्षक राबवतात. त्यामुळं असं कुठं अवघड गेलं नाही. खूप छान आमचे सगळे शिक्षक आहेत आणि ते खूप त्यांचं एकच ध्येय असते, की आपला विद्यार्थी जे गोरगरीब कुटुंबातले किंवा सामान्य कुटुंबातले ते समोर गेले पाहिजेत.